हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज आहे संडे आणि हे ऑफिसला गेलेत, त्याच्यामुळे जे रुटीन काम आहे ते करायचं आहे. सकाळी आम्ही जरा लेट झालं उठायला, संडे होता त्याच्यामुळे. तर सकाळी चहा बिस्किट हेच खाल्लेलं, चहा आणि टोस्ट सॉरी. तर आता दुपारचं जेवणाची तयारी करायला घेते. तर पूर्ण व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा. आज फिशचं प्लॅन आहे, तसं पहिला वरण भाताचं कुकर लावून घेते आणि फिश मी मॅरिनेट करत ठेवून दिलेले, म्हणजे की चांगलं मॅरिनेशन होईल, त्याला चांगले कोटिंग होईल, तोपर्यंत बाकीची घरातली कामं सगळी आवरत बसलेली. तसं आता हा कुकर लावून घेते आणि देन फिश बनवते. वरण भाताचा कुकर लावून घेतला आहे. आज त्यांना वरण भात आणि फिश फ्राय पाहिजे होते, तर मी हे सान पापलेट घेतलेले, हे मॅरिनेट करून ठेवलेत. तर ह्याला मी ह्याच्यावरती लिंबू टाकले आणि सगळे मसाले टाकलेले आहेत. तर आता अर्धा पाऊंडच झालेला आहे मॅरिनेट करून आणि हे फ्राय करून घेते. आज भाकरी किंवा चपातीचा असं काही प्लॅन नाही आहे. त्यांना जेव्हा फिश असते तेव्हा शक्यतो वरण भातच आवडतं, म्हणजे वरण भात आणि फिश फ्राय. तर मी असं केले, हे अगस्त्यासाठी कट करून घेतलेले होते. त्या अगस्त्यासाठी सुद्धा फिश मी असे मॅरिनेट करून ठेवले, त्याला तिखट आवडत नाही म्हणून. तर आता मी हे फ्राय करायला घेते. तुम्हाला तर मी आधी सुद्धा ह्याची रेसिपी सांगितली आणि सगळ्यांना माहितीच असेल, सोपी आणि मस्त होते. आता फक्त हे फ्राय करताना मी रवा आणि तांदळाचं पीठ घेते आणि मग फ्राय करते. हे बघा, पीठ घेतलंय, रवा घेतलाय, थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकलंय आणि हे सगळं मिक्स करून आता ह्याच्यामध्ये मी हे आपलं मॅरिनेट केलेलं फिश आहे ना ते ह्याच्यात टाकणार आहे. पापलेटपेक्षा ना हे सोन पापलेट खूप छान लागतात, म्हणजे खूप असे चव लागते. फक्त ह्याच्यात काटे असतात, एकदम पण जास्त नाही, थोडेसे असतात. तर हे झालंय आणि हा बघा आपला फिश. संडे असला ना की हे नॉनव्हेजचे प्रकार करावेच लागतात. आणि आज त्यांना मी आज ॲक्च्युली कोलंबी राईस करणार होती, प्रॉन्स राईस, पण त्यांना फिश खायचं होतं, तर फिश करते. आणि त्यांना असा अख्खा पॅपलेट आवडलं होतं. आणि तेल टाकलंय, थोडंसं गरम होऊ दे, गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण पापलेट टाकून घेऊया. कुकर पण होईल. आज थोडं लेट झालं, म्हणजे सकाळी जरा उशीर झाला उठायला आणि त्यांचं ऑफिस होतं, तरी पण खूप असं लेट नाही उठलं. तर हे बघा, हा पापलेट आपला फ्राय करायला टाकते. रवा नाही लावला तरी चालेल, तसंही फ्राय केलं तरी छान लागतं, पण रव्याचं कोटिंग केल्यानंतर मग मस्त लागते, म्हणजे असे क्रिस्पी एकदम होते आपली फिश. त्याचं कोटिंग करून घेते. आणि अगस्त्याला पाठवलंय मी, स्वराकडे गेलाय तो खेळायला. तो पण कंटाळतो घरात, की म्हणजे सारखं सारखं घरामध्ये काय बाहेरचं राहील, कारण सारखं पण बाहेर निघताना आपली घरातली कामं राहून जातात. त्याच्यामुळे मग त्याला आता पाठवलं. सगळी मुलं घरीच आहे, संडे मुलांना सगळ्यांना सुट्टी आहे. हा बघा आपला अजून एक पापलेट. आता हे पापलेट मस्तपैकी फ्राय करते, तुम्हाला पण दाखवते, तुम्हाला दिसतच असते. हे बघा, आता हे मीडियम ह्याच्यावरती मी फ्राय करून घेते छान. एका साईडला माझा कुकर सुद्धा होऊन जाईल आणि फिश फ्राय करून झाल्यानंतर मग अगस्त्याला सुद्धा बोलवते आणि मग त्याला भरवेन, तोपर्यंत हर्षद सुद्धा येतील. तर चला, मी आता फ्राय करून घेते सगळी मच्छी आणि मग आपण नंतर बोलूया. जेवणाचं आपलं ताट रेडी आहे. वरण भात, फिश, सलाड आणि चपाती. ह्यांचे मित्र अचानक जेवायला आले, मग पटकन चपात्या बनवल्या आणि हे त्यांच्यासाठीच ताट सर्व केलेलं आहे. तर आम्ही आता सगळं जेवण करून घेतो, मग आपण बोलूया. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. दुपारचा आवरायला बराच वेळ झाला, कारण ह्यांचे मित्र आले, तर मग परत मला चपात्या वगैरे करायला लागला, त्यात थोडासा वेळ गेला. आणि आता अगस्त्याला सायकल चालवायला घेऊन जाते. हर्षद पण आलेत लवकरच, संडे होतं, वर्किंग होतं, तरी लवकर आलेत ते. तर ते बाहेर बैलगाड्यांच्या शर्यती लागल्यात ते बघतायत आणि मी आणि अगस्त्य आता खाली जरा जातोय सायकल घेऊन त्याला चालवायला, आणि त्यासोबत माझा वॉक सुद्धा होईल. आता कोणाची हो? हर्षद पण आलेत आमच्यासोबत सायकल चालवायला. इकडे ह्या गाड्या आहेत, आम्ही दुसरीकडे घेऊन चाललोत त्याला. गार्डनच्या इकडे जाऊयात बाबू.
गार्डन मध्ये आले अगस्त्याला घेऊन. मग आता तिकडे भलतीकडेच जाते. सायकल झाली त्याची चालवून. आलास का? हळू यायचं. परत चालला? कुठून जायचं आता? ए थांब बाबू, त्याला चढू दे. हा इकडनं येतो ना येल्लो मधून. हळूहळू या बेटा. मजा आली. बाबा कुठे बसलेत? बाबा दमलेत बाबा. जा. हा ये. घरी आली आणि दुपारीची भांडी जी घासलेली होती ती सगळी आता पहिला लावून घेते, म्हणजे माझं किचन ओटा पूर्ण क्लीन होऊन जाईल. आता भांडी सुकलेली आहेत. ओली भांडी तर मी अशी डायरेक्ट ट्रॉलीमध्ये लावत नाही, ते सुकल्यानंतरच मग लावते. आता ही सगळी भांडी लावून घेते, त्याच्यानंतर मग देवपूजा करेन आणि मग जेवणाची सुरुवात करेन. आज जेवायला काय बनतं ते पुढे तुम्हाला दिसेलच. दुपारी असंच बसलेलं त्या लक्षात आलं मम्मीने मला वड्यांचं पीठ दिलेलं, तर सो म्हटलं आज संध्याकाळी वड्यांचा प्लॅन करूयात. तर दोघंच असतं. थोडेसे एक वाटीभर पीठ घेतलं तरी आम्हाला चिकार होता. 13-14 वडे झाले की इनफ होता. तर मग आता मी थोडेसे वडे बनवून घेते. त्यासाठी मी पाणी गरम करून घेतले, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकली आहे आणि गूळ टाकले. तर हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि 1 वाटी एवढं मी पीठ घेतलं. आता पीठ टाकून चांगली उकड काढून घेते. जशी आपण भाकरीला उकड घेतो तशीच काढायची आणि झाकण ठेवून द्यायचं. आणि हे पीठ ना मळून 20-25 मिनटं ठेवायचं, म्हणजे ते खूप छान होतं आणि आपले वडे पण खूप एकदम फ्लफी होतात. तसं हे मी पीठ आता उकडून घेते. आणि ह्याच्यासोबत मी चिकनचा रस्सा बनवते, चिकन बनवते. मटन मी ह्यांना बोलली पण हे म्हणतात की मटन नको आहे मला. तर मग म्हटलं काय खाणार तर चिकन. तर मी आता हे कांदे वगैरे कापून घेते. पण आता ह्याच्यात बघा अगस्त्याची किती अशी चिडचिड चालू झालेली, कारण त्याला कंटाळा आलेला, दुपारी झोपला नव्हता. तसं त्याला आता झोपायचं होतं. पण पाव पण होते उचून गेलं काम कसं काय करू. हे कापायचं ना, कांदा डोळे धुवून ना. ते बघ तिकडे बघ, इथे बसतो. आपल्या गाईचं दिसणार काय करतात ते बघतात. दिसतं ना लाट येते. डोळे झुमते ना तुझे. डोळे नाही झुमणार. कसं दिसेल डोळे झुमतात ना. बाहेर बसतो बाबांसोबत. बसतो बाबांसोबत. मला थोडासा काम राहिला म्हणजे डोळे झुमते ना. हा बाबांसोबत बस ना. जा आपण पाण्यात बसू जातो बघ. पाण्यात बसू आपण आणि आपण झोपून जाऊ. भाऊ झाला का मग तुला आवाज येते. आम्ही मार करायची मार नाही. बाय.
असा कांदा फ्राय होईपर्यंत टोमॅटो वगैरे मी कट करून घेतला आणि पीठसुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेते. ते पण थोडंसं गार होईल, तुम्हाला मळायला पटापट होऊन जाईल. आता कांदा झाला तर टोमॅटो टाकून घेते आणि एका साईडला अगस्त्याचं सुद्धा फिक्कं बनवायला लागतं, तर ते सुद्धा चिकन बनवायला घेतलं. आणि आता पीठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घेते. कांदा टोमॅटो फ्राय झाला, आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले आणि वाटण टाकते. आता मी हे बाकीचं आता हर्षदला सांगितलेलं बघायला, कारण अगस्त्य जामच चिडचिड करत बसलेला. आता हे पटकन टाकून घेते, कारण त्याला काय झालेलं का माहिती. आई ताप आला, आई हे झालं, आई ते झालं, कंटिन्युअस त्याचं तेच चालू होतं. काय करते म्हणून तू थांब थांब, तुला बसायला लागायचं तुला चिकन भाऊ पाहिजे ना तुला. मसाले टाकले आणि त्यांना सांगितलं तुम्ही थोडंसं फ्राय करा वाटण आणि त्याच्यामध्ये चिकन टाका. तोपर्यंत अगस्त्याला घेऊन बसलेली म्हणून तो जरा शांत झालेला. पीठ पटकन मळून घेतलं आहे बघा आणि असे छोटे गोळे करून घेते आणि प्लास्टिकच्या पेपरवरती थापून घेते आणि तेल पण सुद्धा गरम करायला ठेवलं आहे. हे पीठ एकदम मस्त सॉफ्ट असं झालेलं आहे आणि पटापट आता वडे बनवून घेते, कारण त्याला अगस्त्याला भरवते, त्याला झोपवते, त्याच्यापर्यंत तो काय शांत बसणार नाही. असं प्लास्टिकचा एक पेपर घेतला आहे, त्याच्यावर थोडंसं मी तेल लावलं आहे आणि आता हे गोल असे पिठाचं गोळे करून घेतलेत आणि ते त्याच्यावरती ठेवून थापून घ्यायचे. किंवा तुम्ही हाताने थापले ना तरी पण होईल, ज्याला जी पद्धत सोपी वाटते ती. हे फक्त असं प्रेस केलं ना का होऊन जातं लगेच. आणि खूप पातळ पण नाही करायचे आणि खूप जाड पण ठेवायचे नाही, असे मीडियम ठेवायचे, तेव्हा वडे मस्त फुलतात आणि छान नरमसुद्धा राहतात. त्याचा प्रत्येक असा एक एक गोळा घेऊन मी छान थापून घेते आणि तेल गरम झालं तर तेलामध्ये सोडून घेते. तर सो आपले वडेसुद्धा छान असे रेडी होणार आहेत. तर तुम्ही सुद्धा असे बनवता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. 2 मिनिटं बाबा आहेत ना. आता नाही गेला का चिकन बघ. हा रे देते, थांब ना. आपले वडे मस्तपैकी झालेले आहेत, एकदम टेम्पटिंग असे दिसत आहेत. तुम्हाला पण कसे वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. तर एकदम हे बघा सॉफ्ट झालेले आहेत, जास्त ऑइली पण नाही आहेत. तर सो आता आम्ही जेवण करून घेतो, नंतर बोलते. जेवण झालं मस्त एकदम झालेलं, चिकन पण मस्त झालेलं आणि वडे पण मस्त झालेले. अगस्त्य रडत होता, त्याच्यामुळे म्हणजे त्याला काय झालेलं तेच कळत नव्हतं. ॲक्च्युली झोपच आलेली, कारण ना दुपारी तो झोपला नव्हता, त्याच्यामुळे चिडचिड खूप करत होता. मग हर्षदने चिकन बनवलं आणि मी पटकन वडे बनवले आणि खायला दिले त्यांना. अगस्त्याला पण थोडंसं भरवलं आणि पहिला झोपवून घेतलं. मग मी आणि हर्षदने पण जेवण केलं आणि ते आता शॉपमध्ये गेलेत, कारण 1-2 डिलेवरीज आहेत त्या करतील आणि जो शॉपमधला मुलगा आहे त्यालासुद्धा जावं लागतं 10 वाजता. तर सो आज ते गेलेत, कारण माझं घरातलं आवरायचं बाकी राहिलं आहे. भांडी आहेत, ओटा वगैरे सगळं क्लीन करायचं आहे. तर आता ते सगळं मी करते. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.